जय श्रीराम मित्रांनो, मी नाशिकमधून बोलतो आहे. नितीन भाऊसाहेब बोचरे. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्येच नाही, अशा खूप साऱ्या शहरामध्ये ह्या ज्या गाई माता आहे. पुढे गे, कार्तिक पुढे गे. यो यो, कार्तिक सोडून झाले. गाई माता आहे ना. हो. इकडे हां, तर मला सांगायचं आहे मित्रांनो, की अशा ह्या खूप गाई माता आहे ज्या खूप भटकतात, खूप फिरतात. यांना निवारा नाही, आसरा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. माझं एक स्वप्न आहे 2014पासून मी माझे जे व्हिडिओ तयार केलेले आणि मोदी साहेबांनी जे कामं केलेले, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या गोष्टी पकडून मी डिसेंबर महिना 2024ला माझी नोकरी सोडली. मी रिझाईन दिली. माझी काही सरकारी नोकरी नव्हती, पण माझी खाजगी नोकरी होती, पण नोकरी ठीक होती. पण मला असं वाटलं की आपण काहीतरी धार्मिक कामं करावा, म्हणून मी माझी सुरुवात ही नाशिकपासून केलेली. तर माझं एक स्वप्न आहे, आमच्या नाशिकमध्ये आता जो कुंभमेळा येणार आहे 2027मध्ये, तर माझी इच्छा आहे ते कुंभमेळ्याच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आमच्या नाशिकपासून याची सुरुवात करावा, की यांच्यासाठी, या प्राण्यांसाठी, जसा मी कुत्रा म्हणणार नाही, खंडोबा, तो एक दत्ताचा अवतार आहे. खंडोबा हे जे प्राणी, हे प्राणी म्हणता येणार नाही, दत्तांचा अवतार म्हणता येणार नाही. अशा प्राण्यांसाठी, अशा गोमातांसाठी आपण सूर्यमंदिर बांधू. यांच्यासाठी आपण जे धार्मिक कामं करू शकतो, जसं की आता गाई मातांच्या शेणापासून आपण खेडेगावात बघा तुम्ही, आज शेणावर सुद्धा सूर्यचे गॅस चालतात. मी असे खूप साऱ्या गोष्टी लहानपणी बघितलेल्या आहे. ते आपण ज्या गोष्टी अशक्य त्या गोष्टी आपण शक्य करू शकतो. जसं लाडकी बहीण योजना. आज ज्या लाडकी बहीण योजनामध्ये ज्या लोकांना, मुलांना बायांना जे पैसे भेटत आहेत, ते बंद करून लाडकी रोजगार योजना ही आपण चालू करू. माझं एक स्वप्न आहे की दादा, मी 2019पासून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावा, म्हणून मी प्रत्येक दरवेळेस मी त्यांच्यासाठी पायी गेलेलो आहे. आमच्याकडे नाशिकमध्ये अंजनेरी जन्मस्थळ आहे. 2024ला जे इलेक्शन लागणार होतं, त्याच्या अगोदर मी पैदल यात्रा केली. त्याच्या अगोदर पण मी पैदल यात्रा केली. मी वयाच्या जवळजवळ 10वीपासून मी पैदल यात्रा करतो. त्र्यंबकेश्वर असू, अंजनेरी असू, त्याच्यानंतर आमचं शिर्डीचे साईबाबा असू, मी प्रत्येक देवांच्या दर्शनाला पैदल यात्रा करतो. आणि मला ती आवड आहे. पण मला या प्राण्यांसाठी, या गाय मातांसाठी मला काहीतरी करायचं. आज माझ्याकडे भलं काही नसेल, पण माझ्याकडे एक ना एक दिवस भोले बाबांचा आशीर्वादाने आणि या माझ्या पूर्ण प्रपंचाच्या आशीर्वादानं मी काही ना काही गोष्टी मी लॉन्च करेल. दादा, फक्त माझं एक स्वप्न आहे, जे मोदी साहेबांनी जे केलेलं आहे, खूप चांगले कामं केलेले. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, जिकडे NDAचं सरकार असेल, जिकडे BJPचं सरकार असेल, जिकडे काँग्रेसचं सरकार असेल, तिथेसुद्धा, आणि जिथं BJPचं राज्य सरकार असेल, तिथेसुद्धा प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला भेटते. फक्त का असतं माहिती का दादा, जे लोक चांगले कामं करतात ना, त्याला फक्त बदनाम करायचं लोकांचा खूप सारं कारस्थान असतात. याच्या मागे काय गोष्टी अशा असतात की जो व्यक्ती खूप चांगले कामं करतो ना, त्या व्यक्तीला लोक नावं ठेवणारे असते. पण दादा, मला त्या गोष्टीवर काही बोलायचं नाही. मला फक्त एवढं एक स्वप्न आहे माझं, की मी 2019पासून ठरवलं होतं की मला मोदी साहेबांचं दर्शन घ्यायचं. आणि मोदी साहेबांना मला जे मी कबूल केलं होतं की ते केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा घालायची, ते स्वप्न माझं राहिलेलं आहे. त्याच्यासाठी मी विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रयत्नांनी मी प्रयत्न करील. पण मी त्यांना सांगेल, दादा, मला मोदी साहेबांच्या हस्ते पूजा घालायची आहे आणि मोदी साहेबांना खूप चांगल्या गोष्टी सांगायच्या. आणि तुम्ही पण शिर्डीचे पण खूप चांगले कामं केले. संगमनेर तालुक्यात खूप चांगले कामं केले. आणि दादा, आम्हाला असं वाटतं की तुमच्यासारखे असे थोर जे धार्मिक लोक आहे, जे शिर्डीच्या साहेबांनी सांगितलेलं आहे, श्रद्धा आणि सबुरी, ज्या टायमाला मोदी साहेब जेव्हा आले आणि त्या टायमाला ते कबूल केलं, आणि तुम्ही आज शिर्डीचे पालकमंत्री झाले. त्याच्यानंतर तुम्ही आज केंद्रामध्ये आज जलसंपदा मंत्री पण झाले. मला खूप आनंद झाला दादा, तुम्ही आज जे पण कामं केलेले. पण दादा, फक्त मला एकच सांगायचं आहे की मला या गोमातांसाठी, आज बघा तुम्ही,
जिथं जिथं बघशाल ना तिथं तुम्हाला ही गाय फिरते दिसेल. कारण तिकडे थोडं कॅमेरा मार बरं. दिसतं ते काय पण तिकडचे गाय दिसतात. हो. काय दादा माहिती आहे का, काय माहिती आहे का दादांनो, मला ना देखवत नाही, मला बघवत नाही. मी मनापासून सांगतो आहे. आज मी पैशानं जरी गरीब असेल ना, पैशानं, तर मनानं खूप श्रीमंत आहे. कारण की या अशा ज्या गाय माता असतात ना, हा हा प्लॉट आहे. हा जो आहे हा प्लॉट आहे, शहराचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आता काम चालू आहे म्हणून सध्या त्या गाय माता खात आहेत. पण असे पण लोक आहे की दारासमोर आल्यानंतर लोक असे त्यांना काठ्याने पण मारतात. असे पण लोक आहे. तर मला यांच्यासाठी फक्त एक निवारा करायचा आहे, तो सूर्यमंदिराच्या नावाने. आणि दुसरी गोष्ट दादा, ज्या माणसांमध्ये माणुसकी, पण ज्या माणसांना आज घर नाही, अशासाठी पण आपण सूर्यमंदिर बांधणार. अशा गोमातांसाठी पण आपण सूर्यमंदिर बांधणार. फक्त माझं एक स्वप्न आहे की जे तुम्ही कामं करतात ना, ते तुम्ही इथून करा. आज प्रत्येक व्यक्ती फक्त पैशाच्या मागे लागलेला आहे, पण मी असा व्यक्ती, मी पैशाच्या मागे लागलेलो नाही. जे पण मला भेटेल ना, ते फक्त मी यांच्यासाठी करेल, या गाय मातेसाठी करेल. थोडा कॅमेरा झूम कर वाटतं असं कार्तिक, दिसतं काय. तर आज तो जो पब्लिक रोल आहे, या पब्लिक रोलमध्ये फक्त आपल्याला जे चांगले कामं करता येईल ना, तेवढे चांगले कामं करण्याचा प्रयत्न करा. म्हणून मित्रांनो, माझं एक स्वप्न आहे, सूर्य मंदिर बांधूया. गाई मातांना आपण त्यांना तिथे ठेवूया, त्यांचे आपण पूजा करूया, त्यांना आपण चांगल्या ठिकाणी त्यांची सोय करूया. एवढं माझं स्वप्न आहे.